बातमी रत्नागिरीतून। रत्नागिरी जिल्ह्यातील अडखळ गावातील जेट्टीवर वाहनं उभी करण्यावरून पाचपंढरी आणि अडखळ या गावातील 2 गटात तुंबळ हाणामारी झाली। यावर 2 गटात परस्परांवर झालेल्या दगडफेकीत 14 जण जखमी झालेत। काही वाहनांची तोडफोड सुद्धा झालेली आहे। या घटनेनंतर परिसरात तणाव आहे। पोलीस अधीक्षकांनी घटनास्थळाला भेट दिली, शांतता राखा असं आवाहन केलं होतं। शिमग्याच्या सणानिमित्त मच्छीमार बांधवांनी आपल्या बोटी अडखळ मोहल्ला शेजारी खाडीमध्ये उभ्या केल्या होत्या। तर आमच्या बोटीला धोका होऊ शकतो असा आरोप पाचपंढरी इथल्या एका गटाने केला होता। हा धक्का निव्वळ मच्छीमारांसाठी झालेला आहे आणि यावर असलेले रेतीवाल्यांचे डंपर आणि अडखल इथल्या मोहल्ल्यातले लोकांनी त्याच्यावर गाड्या लावण्यासाठी आणि आपल्या या हद्दीत असल्यामुळे ते आपलंसं करण्यासाठी हा चाललेला सगळा खटाटोप आहे। ही निव्वळ याला पार्श्वभूमी आहे। त्या धक्क्यावर त्यांचं अतिक्रमण चाललेलं आहे। तो मच्छीमारांना त्यांना वापरायला द्यायचा नाही। त्यांनी आम्हाला धमकी पण दिलेली आहे की आम्ही रात्री येऊन बाई माणसाला काही पण करू शकतो आहोत आणि ही आमची स्वतःची जागा असून ते लोक आमच्याच इथे येऊन डगर वगैरे मारले, पूर्ण घरातला ढगर मारले नाहीत आणि काय काय केले। लहान पोरांच्या पण लागलेल्या आहे, माझ्या नंदेच्या पण लागलेल्या आहे, हॉस्पिटलला घेऊन गेलेले आहेत। माझी नंदनची पोरी एकदम धडकलेत, एकदम घाबरले आहेत, आम्ही खूप घाबरलेले आहेत आणि आम्ही इथे बसलेले आहेत आता बाहेर आणि आम्हाला धमकी देतात की आम्ही येऊ रात्री काही पण करू बायकांच्या वरती हमला।